आपण कधी विचार केला आहे का की आपण रोज वापरत असलेलं पेट्रोल आणि गॅस नेमकं तयार होते कसं? यामागे आहे पृथ्वीवर चाललेली लाखो वर्षाची वैज्ञानिक प्रक्रिया. लाखो वर्षापूर्वी समुद्रात असंख्य सूक्ष्म प्राणी, वनस्पती यांचे अवशेष समुद्राच्या तळाशी साचले. हळूहळू त्यावर वाळू आणि खडकांचे थर जमा झाले. या थरांमुळे निर्माण झालेल्या प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे त्या अवशेषांचे रूपांतर झाले कच्च्या तेलात आणि नैसर्गिक वायूमध्ये. हे कच्चे तेल आणि गॅस जमिनीखालील खडकांच्या थरांमध्ये साठलेले असतात. शास्त्रज्ञ कच्च्या तेलांचे साठे शोधून ड्रिलिंग मशीनच्या माध्यमातून समुद्राच्या तळाशी एक खोल छिद्र करतात आणि तेथून कच्चे तेल व गॅस बाहेर काढतात. यानंतर कच्चे तेल हे रिफायनरीमध्ये नेले जाते. तेथे ते खूप तापमानावर गरम करून फ्रॅक्शनल डिस्टिलेशन प्रक्रियेद्वारे वेगवेगळे घटक वेगळे केले जातात. यातूनच मिळतात पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि गॅस. म्हणजेच आज आपण वापरत असलेलं पेट्रोल आणि गॅस हे खरं तर लाखो वर्षापूर्वींच्या सजीवापासून तयार झालेली ऊर्जा आहे. धन्यवाद.